बदलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बदलापूर पूर्व हद्द जुवेली या परिसरामध्ये दोघांची हत्या झाल्याची घटना जी आहे या ठिकाणी समोर येते। हायवेचं काम सुरू आहे आणि त्याच ठिकाणी आपण बघत असाल एक पुरुष आहे आणि एक महिला आहे। या दोघांचीही हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बदलापूर पूर्व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे। अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झालेली आहे। हा परिसर आहे तो आणि या परिसरामध्ये हा प्रकार जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर एक चारचाकी या ठिकाणी आपल्याला असलेली पाहायला मिळते, जी त्यांचीच म्हणजे त्याच ह्याच्यातून आलेले म्हणजे त्याच गाडीतून त्याच वाहनातून आले असल्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तो शोध सुरू आहे। इथे तुम्ही बघत असाल तर रक्त सांडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशी शक्यता आहे की ही जी गाडी आहे ती गाडी एकंदरीत हे जे दोघं होते त्या दोघांच्याही एकंदरीत माध्यमातून दोघेही जे आहेत पुरुष आणि एक महिला हे दोघेही त्याच गाडीत आले असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। आणि या प्रकारानंतर जुवेली असू द्यात किंवा आजूबाजूचा हा परिसर असू द्यात या परिसरात थोडं भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। हा रस्ता तुम्ही बघत असाल तर एकंदरीत सध्या हायवेचं काम चालू असल्यामुळे शांतता या रस्त्यावरती पाहायला मिळते, परंतु त्यानंतर एकंदरीत आपण बघत असाल तर एक पुरुष आणि एक महिला जी आहे ते दोघेही मृत अवस्थेत आढळलेले आपल्याला सध्या बघायला मिळतात। यानंतर ही गाडी नेमकी कुणाच्या नावावर आहे आणि एकंदरीत हे जे मृत झालेले व्यक्ती आहेत ते नेमके कोण आहेत याचा शोध पोलीस प्रशासन आता घेताना पाहायला मिळत आहे। बघ्यांची सुद्धा या ठिकाणी गर्दी झालेली पाहतोय आपण। खरं तर धक्कादायक प्रकार आहे, दोघांचा मृतदेह आणि ही हत्याच आहे की काय याचा शोध पोलीस प्रशासन घेतात, कारण की रस्त्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात रक्त पडलेलं आढळतंय दिसतंय, त्यामुळे याचा शोध जो आहे तो पुढचा सुरू आहे। या परिसरात ही गाडी नेमकी हे वाहन जे आहे म्हणजे MS03DB 8922 असं या गाडीचं नाव आहे आणि ही गाडी नेमकी आली कोणत्या बाजूने आहे यामध्ये नेमकं कोण होतं याचा सुद्धा शोध पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेतला जातोय। दुसरीकडे आपण बघत असाल जे मृत अवस्थेत पडलेले आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये एक महिला आहे तर एक पुरुष असल्याची माहिती सुद्धा समोर येताना बघायला मिळते। घटनास्थळी रुग्णवाहिका सुद्धा दाखल झालेली आहे आणि एकंदरीत हा धक्कादायक प्रकार समोर येताना बघायला मिळतोय। काही कुटुंबीय किंवा त्यांना ओळखत असणारे काही लोक जी आहेत ते पोलीस प्रशासनाशी त्यांना काही माहिती देत आहेत, तर हा जो प्रकार आहे तो घडल्यानंतर या परिसरामध्ये खळबळ माजलेली आपल्याला पाहायला मिळते। हीच ती गाडी आहे आणि याच गाडीतून याच वाहनातून हे दोघेही आले असल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि सरांनी वाटतं सरांना अर्थात सध्या घटनास्थळावरून आपण काही अपडेट जे आहेत ते घेत आहोत। पुन्हा एकदा सध्या जे जॉईन झालेले आहेत लाईव्ह पाहण्यासाठी बदलापूर नजीकच्या जुवेली परिसरातून हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। दिवसाढवळ्या ही हत्या झाली असल्या कारणानं एकंदरीत या परिसरात खळबळ माजलेली आपल्याला बघायला मिळते आणि एकंदरीत आता हे दोघे महिला आणि पुरुष असल्या कारणानं या दोघांनाही रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर शवविच्छेदन केले जाणार आहे। त्यांची ओळख पटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। गाडीच्या नंबरवरून खरं तर ही गाडी कोणाची आहे त्याच्या माध्यमातून संपर्क करण्याचं काम पोलीस प्रशासन करताना आपल्याला बघायला मिळते। या संदर्भात जे काही अपडेट या